नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं स्वागत। राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा। संवाद सुपरफास्ट। राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली आहे। काल निगडी येथे बाईक रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, धनंजय भालेकर, प्रवीण भालेकर आदी मान्यवर उपस्थित होते। अजमेरा येथे या रॅलीचा समारोप झाला। शहर आणि उपनगर भागात काढलेल्या या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। यावेळी मतदारसंघात परिवर्तन घडवण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाला पाठिंबा देण्याचं आवाहन डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केले। बातमी आहे माणुसकीला काळीमा फासणारी। बहिणीने प्रेमविवाह केल्याच्या रागात भावाने तिच्या पतीचा चाकूने वार करत खून केलाय। हा खळबळजनक प्रकार पुण्यातील कॅम्पमध्ये शनिवारी रात्री घडलाय। सुलतान मोहम्मद हुसेन सय्यद वय 24 वर्ष असं मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे। सुलतानचा नारळ विक्रीचा व्यवसाय होता। गेल्या 1 वर्षापूर्वी अरबाज कुरेशी याच्या बहिणीसोबत त्याने प्रेमविवाह केला होता। मुलीच्या घरच्यांना हा विवाह मान्य नसल्याने त्यांच्यामध्ये अनेकदा वादविवाद झाले। याच रागाच्या भरात अरबाज कुरेशी याने त्याच्या 2 साथीदारांनी शनिवारी सुलतानच्या पोटावर रॅम्बो चाकूने सापासप वार केले आणि यामध्ये सुलतानचा जागीच मृत्यू झाला। पुढील तपास पोलीस करीत आहेत। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून सुभाष झांबड यांना काँग्रेसची उमेदवारी दिल्यामुळे नाराज असणाऱ्या आमदार अब्दुल सत्तार यांनी शनिवारी पक्षाचा राजीनामा दिलाय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। या भेटीनंतर आमदार अब्दुल सत्तार भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती। मात्र सत्तार यांनी या चर्चेला आता पूर्णविराम दिलाय। मी भाजपमध्ये प्रवेश करणार नसून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं सत्तार यांनी सांगितले। डॉक्टर सुजय विखे हे भाजपामध्ये गेल्यामुळे काँग्रेसला आता चांगले दिवस येणार आहेत। काँग्रेसच्या प्रगतीमध्ये विखे कुटुंबियांचा वारंवार अडथळा होत होता। काँग्रेसमध्ये राहून त्यांनी कायमच दुसऱ्या पक्षाचं काम केलं अशी जहरी टीका आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे। अहमदनगर येथे आघाडीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला। यावेळी थोरात बोलत होते। या मेळाव्यासाठी आमदार सुधीर तांबे, राजेंद्र नागवडे यांच्यासह जिल्ह्यातील आघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। आपल्या आईसोबत काही दिवसांपूर्वी आजोळी आलेल्या आजीकडे 5 वर्षीय चिमुरडीवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केलाय आणि या हल्ल्यामध्ये या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। श्रुतिका महेंद्र थिटे वय 5 वर्ष असं या चिमुरडीचं नाव आहे। पुणे जिल्ह्यातील साकोरे येथे रविवारी संध्याकाळी ही दुर्दैवी घटना घडली आहे। श्रुतिकाची आई बाळंतपणासाठी आपल्या मुलींसह आईकडे आल्या होत्या। दरम्यान रविवारी सायंकाळी आजीसोबत श्रुतिका शेतात गेली। यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने श्रुतिकावर हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये श्रुतिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। पुण्यातील उंडरी येथे काल रात्रीच्या सुमारास 2 वर्षाच्या चिमुरड्याचं अपहरण झालं होतं। या चिमुरड्याच्या सुटकेसाठी अपहरणकर्त्यांनी 10 लाखांची खंडणी मागितली होती। मात्र उंडरी पोलीस तपास करीत केवळ 11 तासाच्या आत या चिमुरड्याला आई वडिलांच्या हाती सुपूर्द केलंय। पुष्कराज धनवडे वय 2 वर्ष असं या चिमुरड्याचं नाव आहे। अपहरणकर्त्यांनी 10 लाख रुपये घेऊन नाशिक येथे येण्यास सांगितलं। यावेळी पुष्कराजचे वडील सोमनाथ धनवडे यांनी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली। फिर्यादीनंतर केवळ 11 तासाच्या आत पोलिसांनी पुष्कराजचा शोध घेतलाय। मात्र आरोपी सध्या फरार आहेत। वडिलांना पोलीस ठाण्यात आणल्याचा राग मनात धरून दोघा सख्या भावांनी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षकास बेदम मारहाण केली आहे। हा प्रकार शुक्रवारी रात्री चाकण पोलीस ठाण्यात घडलाय। चाकण पोलिसांनी चौकशीसाठी नागेंद्र डुबे यांना आणलं होतं। यावरून नागेंद्र यांची मुले कोल्लू आणि सोनू हे पोलीस ठाण्यात आले आणि आमच्या वडिलांना पोलीस ठाण्यात का आणलं असा जाब विचारत पोलीस उपनिरीक्षक कठोरे यांच्या अंगावर धावून गेले आणि त्यांना मारहाण केली। या प्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोघा भावांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आले। राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची समजूत घालण्यात मुख्यमंत्र्यांना अखेर यश आले। रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना भाजपने बारामती लोकसभेची उमेदवारी जाहीर केली। या मतदारसंघात महादेव जानकर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते। त्यांना डावलून आपल्याच पक्षाच्या आमदाराच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने रासपामध्ये तीव्र पडसाद उमटले होते। मात्र शनिवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जानकर यांची समजूत घातली आहे। नवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा संवाद लाईव्ह टीव्ही। धन्यवाद। राज्यभरात झपाट्याने विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्हीसाठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे। शिरूर श्रीगोंदा पारनेरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, आंबेगाव खेड जुन्नरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, बारामती इंदापूर दौंडसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पुणे शहर आणि हडपसरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी,
वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक. स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी. आपल्या भागातील राजकीय, सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक. इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा sanwadtv@gmail.com वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं. अधिक माहितीसाठी 96 65 992 992 या क्रमांकावर आजच संपर्क करा. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.